नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला मित्र प्रशांत काळे. आपण आज मित्रांनो आपण मिरचीविषयी थोडीशी माहिती बघणार आहोत. मिरच्यांमध्ये आता प्रामुख्याने बऱ्याच ठिकाणी मिरचीची लागवड होते आणि काही काहींचे थंडीमधले प्लॉट आहेत. थंडीमध्ये पण बऱ्याच आपल्या शेतकरी मित्रांना बोकडे ह्या रोगाचा प्रादुर्भाव जास्त दिसून आलेला आहे. त्या बोकड्या रोगाचा प्रादुर्भाव आणि बरेच लोकांचे मिरचीचे प्लॉट फेल गेलेले आहेत. मग त्याच्यावरती तो बोकड्याचा प्रसार कसा होतो, त्याच्यावरती नियंत्रण कसं करायचं आणि ते कुठल्या कुठल्या औषधांमुळे तो कव्हर होणार आहे, या सगळ्या बाबी आपण मित्रांनो बघणार आहोत. तर मित्रांनो, तो जो बोकड्या रोग आहे त्या बोकड्या रोगाचा प्रसार कसा होतो, तर त्या बोकड्या रोगाचा प्रसार मित्रांनो आपला पिकावरती येणारा मावा, पांढरी माशी, फुलकिले, तुडतुडे ह्या ह्या रस शोषक किडींच्या मार्फत तो झाडावरती एका झाडावरून दुसऱ्या झाडावरती स्प्रेड झाला जातो. त्यांनी जे रस शोषलेला आहे त्याच्या मार्फत त्याचा तो जो विषाणू आहे बोकड्याचा, तो विषाणू दुसऱ्या झाडावरती जाऊन ते ज्यावेळेस तो कीटक दुसऱ्या झाडावरती जाऊन बसतात त्यांच्या मार्फत तो स्प्रेड झाला जातो. तर त्या रोगाची लक्षणं कशी ओळखायची व त्या रोग कसा येतो आणि तो आपण कसा ओळखायचा, तर त्या रोगामुळे ते पानाची टोक आहेत ना, त्याच्या काडा सुरुवातीला वरच्या बाजूला वळतात आणि पानाच्या शिरा आतमधून अशा जाड फुगीर दिसतात आणि रोगट झालेलं झाड आहे त्याला कवचितच फुलं लागतात मित्रांनो. आणि त्या रोगाची तीव्रता जर वाढली तर झाडांवरती कळी कळी जास्त येत नाही, फुलं पण तिथं वरची येतात आणि बारीक बारीक कळ्या येतात. त्याच्यामुळे ते जे झाड आहे ते एकदम रोगग्रस्त दिसतं आणि त्याला परत नंतर फुल लागत नाही. तर त्या बोकड्या रोगाचं नियंत्रण कसं करायचं, काय काय भागामध्ये बोकड्या म्हणतात, काय काय भागामध्ये चुरडा मुरडा म्हणतात. मग त्याचं नियंत्रण कसं करायचं भाऊ, त्याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती ज्या रस शोषक किडे आलेले आहेत त्याचा आपल्याला पहिल्यांदा नायनाट करणं महत्वाचं आहे. मग पहिल्यांदा त्याचं नियंत्रण कसं करायचं, आपल्याला त्याचं नियंत्रण करताना आपल्याला ते मिरची लागवडीपासूनच सुरुवात करायला लागणार आहे. त्याच्यामध्ये मग तुम्ही नर्सरीमध्ये लागवड करत असताना बाहेरून येणाऱ्या किडी आहेत का त्याचा प्रादुर्भाव कुठल्या त्या नर्सरीमध्ये ज्यावेळेस रोप तयार करतात ते रोप तयार करताना कशी काळजी घेतात, तिथं नेटमध्ये रोप तयार केलेले आहेत का. शक्यतो पुनर्लागवडीची जो आपण रोप करतो ना ती घरीच तयार केलेली कधी पण बेटर राहतं मित्रांनो. कारण नर्सरीमध्ये भरपूर ठिकाणची रोपं असतात, तिकडची इकडे त्याच्यामध्ये पण बराच प्रसार त्याचा होतो. जेणेकरून त्या शिफारशीनुसार आपण त्या झाडांना जर अन्नद्रव्याची पूर्तता केली तरी पण खालून आपल्याला थोडंसं स्ट्रॉंग करणं महत्वाचं आहे रोपांना. आणि रोप तयार करताना शक्यतो त्याला बेने प्रक्रिया करणं खूप महत्वाचं आहे. बेने प्रक्रिया करून केल्यानंतर त्याला थोड्या दिवसात पहिल्यांदा ज्यावेळेस त्याची कवळी पानं असतात त्यावेळेस रस शोषक किडींचा प्रादुर्भाव जास्त होतो. आणि त्याच्यामुळं आपण जर बेने प्रक्रिया केलेली असेल तर बेने प्रक्रिया केल्यानंतर त्याला शक्यतो बऱ्यापैकी रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो. मग आपण त्याला औषधं कुठली वापरायची नंतर पण जेणेकरून त्याचा हे कव्हर होईल की तो बोकड्या कव्हर करणं म्हणजे मित्रांनो त्याच्यावरची रस शोषक कीड कव्हर करणं. मग ते रस शोषक कीड कव्हर करण्यासाठी आपण कुठले स्प्रे जास्त कामाला येतात तुम्हाला सांगतो मित्रांनो. बायरचं कॉन्फिडर आहे, तुमचं धानुसान आहे, तुमचं बेनेविया आहे, तुम्ही थायमिथॉक्झाम वापरू शकता, पिप्रोनिल वापरू शकता. पिप्रोनिल म्हणजे तुमचं जंप येतं बघा. आणखी तुमचं ॲडमायर आहे, ॲडफायर आहे, बरेचसे मित्रांनो कीटकनाशक आहे की त्याच्यामुळे तो रस शोषक किडींचा प्रादुर्भाव आपण बऱ्यापैकी कमी करू शकतो. आणि दुसरं महत्वाचं मित्रांनो म्हणजे स्टिकी स्ट्रॅप लावणं खूप महत्वाचं आहे. त्या प्लॉटमध्ये स्टिकी स्ट्रॅपमुळे काय होतं की ते बऱ्याच प्रकारचे आपल्याला आयडेंटिफाय करायला पण सोपं जातं स्टिकी स्ट्रॅप लावल्यामुळे. किंवा त्याच्यासाठी काय करायचं मित्रांनो आपल्याला की 8 ते 10 5 6 8 10 दिवसाच्या आसपास आपण रिपीटेड स्प्रे घेणं खूप महत्वाचं आहे. आणि स्प्रेमध्ये एक औषध डबल मारलं नाही पाहिजे किंवा एक औषध दोनदा स्प्रे नाही केलं पाहिजे. म्हणजे असं कंटिन्युअसली की पहिल्यांदा आपण फॉर एक्झाम्पल आपण कॉन्फिडर आपण औषध मारलं त्यानंतर परत कॉन्फिडरचा स्प्रे नाही करा. तुम्ही कुठलं पण स्प्रे दुसरा घ्या थ्रिप्स कंट्रोल करण्यासाठी, तो दुसरा असला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही अल्टरनेट घेतला तरी चालू शकतो. तर कुठले कीटकनाशक आपण वापरल्यानंतर त्याला जास्त चांगला फरक पडतो मित्रांनो. आपण धनप्रीत म्हणून एक आहे बघा, त्याच्यामध्ये ॲसिटामाप्रिड आहे आणि त्याच्यामुळं आपलं काय कुठली कीड कंट्रोल होती. त्याच्यामुळे तुमचे फुलकिडे असतील, मावा, पांढरी माशी, आणि त्याचं प्रमाण मित्रांनो 8 ग्रॅम आहे फक्त 15 लिटरच्या मापासाठी. आणि दुसरं म्हणजे कॉन्फिडर आहे. कॉन्फिडरमध्ये पण तुमचे फुलकिडे, मावा आणि पांढरी माशी कव्हर होती. त्याचं पण 8 मिलीचं प्रमाण आहे पंपाला. आणि दुसरं म्हणजे इएमओन मित्रांनो, इमोमेक्टिन बेन्झोएट म्हणून एक कीटकनाशक येतं
त्याच्यामुळे पण फुलकिडे आणि कोळी पण कव्हर केला जातो. त्याचं पण प्रमाण एक 10 ग्रॅम आपण पंपाला वापरू शकतो. आणि दुसरं म्हणजे बेनिविया आहे मित्रांनो. बेनिवियाचा रिझल्ट खूप सुंदर आहे. सायक्लोट्रिनिल त्यामध्ये आहे 10.26% ओडी. तर त्याच्यामुळे पण फुलकिडे, मावा, पांढरी माशी ह्याचा पण खूप चांगला कंट्रोल केला जातो. आणि याचं प्रमाण पंपाला मित्रांनो 30 मिली वापरायचं आहे. बेनिवियाचं 2 स्प्रे घेतला ना मित्रांनो, बऱ्यापैकी तुमचा थ्रिप्सवरती कंट्रोल येतो. आणि दुसरं मित्रांनो म्हणजे तुम्ही आणखी दुसरं कुठलं कीटकनाशक आहे की त्याच्यामुळे तुमचं, आता मी जे सांगितले नावं की तुमच्याकडे अवेलेबल असतात नसतात, दुसरं तुम्हाला एक 5-6 कीटकनाशकांची नावं सांगतो मित्रांनो, ते तुम्हाला एकदम हेल्पफुल आणि सोपं जाईल मिरची पिकामध्ये वापरण्यासाठी. एक आर्यवा म्हणून एक कीटकनाशक आहे, ॲक्ट्रा म्हणून एक कीटकनाशक आहे. आणि दुसरं फिप्रोनिल फिप्रोनिल असले जंप आहे बाहेरचं. आणि दुसरं मित्रांनो आणखी इनोमेक्टिन बेंझोएट तर मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. फिरंगी म्हणून नावाने येते घाटा केमिकलचं, ते पण खूप मस्त चालतंय. आलिका एक चांगलं काम करतं याच्यामध्ये. या सगळ्या बुरशीनाशक कीटकनाशकांचा आपण वापर करून मित्रांनो मिरचीच्या थ्रिप्सवरती बऱ्यापैकी चांगला कंट्रोल आणू शकतो. तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांना बऱ्यापैकी आपल्याला जे आपण शेतीमध्ये जे जे अनुभव आले ते चांगली चांगली माहिती द्यायचा प्रयत्न करत असतो. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.